तर बंदूखराची HIV टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे। SIT कडनं याची चौकशी सुरू आहे। पोलीस कोठडीमध्ये खरातची HIV टेस्ट करण्यात आली। अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस कोठडी भोगणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं अशोक खरातनं 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। नाशिक पोलिसात दाखल केलेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे महिला अत्याचारासंदर्भातील आहेत। अशोक खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्यानं पीडित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यामुळेच ही टेस्ट करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान HIV रिपोर्ट निगेटिव्ह आलाय। अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्ह्याशी संबंधित सर्व बाजूंचा विचार करून तपास करतायत।